ह्या सगळ्या गोष्टी कशा कनेक्टेड आहेत आणि ह्या का माहिती असल्या पाहिजेत. हॅलो नमस्कार. होप की तुम्ही सगळे छान आहात, एन्जॉय करताय नवरात्री. अष्टमी येते आहे आणि जे महाराष्ट्रात करतात सेलिब्रेट नवरात्री त्यांची प्रत्येक वेगळी माळ चालू असेल तर मग तुमचं त्याच गडबडीत असाल. पण आता मी जी सिरीज चालू केली आहे ती मी संपवेन. तर आज नेक्स्ट 2 दिवस म्हणजे डे 5 आणि डे 6, 5व्या आणि 6व्या दिवसाच्या आपण देवींची माहिती आणि त्यांची काय स्टोरी आहे आणि त्यांचं नाव कसं काय पडलं ह्याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात. ओके, मग ह्या तसं काय कनेक्शन आहे आणि मग सगळ्यात आधी ज्या छोट्या गोष्टी ज्या मी विसरू शकते त्या सगळ्या आधी सांगून घेते. 5व्या दिवशी पांढरा रंग तुम्ही परिधान करा आणि केळी हे नैवेद्य म्हणून ठेवा. आणि 6व्या दिवशी आहे रंग लाल घाला आणि त्या दिवशी तुम्हाला मध ठेवायचे देवीसमोर. तर असं हे सगळं झालं. आता डे 5 ची स्टोरी. डे 5 ला स्कंदमंडा म्हणून देवीचं नाव आहे. तर त्यांची आपण आराधना करतो, अर्चना करतो असं. तर मग त्यांचं नाव स्कंदमंडा का आणि मग त्यांना कसं दर्शवलं आहे. तर त्यांचे 4 हात दाखवलेत. मागच्या 2 हातांमध्ये कमळ आहेत, पुढचे 2 हात एका बाळाला घेऊन आहेत ज्या बाळाचे 6 डोकी आहेत ज्या बाळाला, आणि त्या बसलेल्या अवस्थेत दाखवल्यात. मग त्या बाळाला 6 डोकी का आहेत आणि मग ते बाळ त्यांच्या मांडीवरती का आहे. तर असं झालं होतं ना की आता सती म्हणजे तारकासूर जो दानव होता त्यांनी काय केलं होतं की त्यांनी खूप तपश्चर्या केली. ब्रह्मांचं म्हणजे त्याला आशीर्वाद मिळावं म्हणून ब्रह्मदेवतांची खूप तपश्चर्या केली. पण ब्रह्मदेव म्हणले मी काय, म्हणजे जेव्हा ते आले प्रकट झाले की त्यांनी एवढी तपश्चर्या केली आहे तर मग त्यांनी मागितलं की मला कोणीच मारू शकू नये आणि म्हणजे मी अजर असू दे, अमर असू दे आणि मला कोणी काहीही जरी केलं तर माझ्यावरती फरक नाही पडला पाहिजे. मग ब्रह्मदेव म्हणले की मी हा वरदान तुला देऊ शकत नाही, कारण का प्रत्येक जो वरदान देतात सगळे देवता, तर मग त्याच्या मागे त्यांना काहीतरी एक गोष्ट ते लावतात की ह्याच्याने तुझा विनाश, जर तू काही वाईट करायला लागलास किंवा करायला लागलीस ज्यांनी पण वरदान मागितले आहेत, तर मग ह्या गोष्टीने तुझा विनाश अटळ आहे की ही गोष्ट तुला वाचवू नाही शकत. मग जर असं काहीतरी असतं एक सिच्युएशन, कंडिशन. ओके, तर मग तारकासूर म्हणला की मग तुम्ही असं करा ना, मला असं वरदान द्या की जो कोणी महादेवाचा मुलगा असेल त्याच्या हातून मी मरण पावू शकतो, तो मला मारेल. कारण का म्हणजे त्या तारकासूरला माहिती होतं की आता सती गेल्यात, म्हणजे त्यांनी आहुती घेतली आहे आणि भगवान शिव तर काही आता लग्न करायच्या वाटेवरती दिसत नाही आहेत, कारण का ते तपश्चर्या आणि म्हणजे त्यांनी साधुत्व घेतल्यासारखं. तर मग त्यांनी ते डोकं लावलं. ब्रह्मा म्हणले ठीक आहे तर थांब तू. आणि मग तो खुश झाला की ठीक आहे आता मी अमरच आहे, आता मी काहीही केलं तरी मला कोणी मारू शकणारच नाही. आणि असं त्यांनी लिटरली केलं. मग सगळे देवता मनुष्य इतके त्रासले होते की काहीतरी करा आणि ह्याला मारा. पण आता ब्रह्मा तर म्हणले की ह्याला तर फक्त मारू शकतो महादेवांचा पुत्र. मग सगळे देवता, ब्रह्मदेव सगळे गेले विष्णूंकडं आणि मग देव म्हणले की सतीनी तर पुनर्जन्म घेतला आहे, त्यामुळं ही कंडिशन आपण पास करू शकतो. आता फक्त नारद मुनी तुम्ही हे काम करायचंय की तुम्हाला मेक शुअर करायचंय की कसं महादेव आणि पार्वती भेटतील. मग रामदेवांकडे गेले ते सगळी स्टोरी मी तुम्हाला सांगितली आहे की मग काय झालं ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे, डे 3 आणि डे 4च्या. मग ते तुम्ही जाऊन बघा. तर मग तारकासुराला ते तर कळलं की आता ह्यांचं लग्न झालेलं आहे, पार्वती माता आलेले आहे, तर बाळ होऊ शकतं. मग
तर मग जेव्हा कार्तिकेय जन्मले तेव्हा ते असे 6 रूपात जन्मले होते आणि ज्यांनी त्यांचं पालन पोषण केलं पार्वतींसोबत तर त्यांचं नाव होतं कृतिका. कृतिका जे होते त्या प्रत्येक एका कृतिकानी एका कार्तिकेयच्या रूपाला 6 होती तर 6 कृतिकांनी त्यांचं पालन पोषण केलं. मग कोणते तरी एका ह्याच्यात असं झालं घटनेत, ती घटना अजून मला नाही सापडली. तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा, कारण का मला तो प्रश्न पडलाय. तर मग अशी एक घटना झाली की सगळे कार्तिकेय जे त्यांचे 6 रूप होते ते एकत्र झाले. मग आता ह्यांचं नाव काय ठेवायचं म्हणून कृतिकांनी सांभाळलेले कार्तिक म्हणून ते कार्तिकेय असं. आधीच्या काळात असंच होतं. डे 6ला जेव्हा कात्यायनी देवींचा जन्म म्हणजे जेव्हा त्या निर्माण होतात त्याच्या मागे पण अशी स्टोरी आहे. मग ती काय स्टोरी मी सांगते थोड्या वेळात. तर असं आहे की मग आता कार्तिकेय जन्मले तर कार्तिकेय जन्मले आणि त्यांच्यामध्ये ते आधीपासूनच त्या सगळ्या स्किल्स घेऊन आले होते की म्हणजे ते खूप हुशार होते, तल्लख होते, खूप स्मार्ट होते, ॲक्टिव्ह होते, म्हणजे ते युद्धकलेमध्ये पण ते खूप प्रारंगत होते. मग एक तर दिसत होतं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तर म्हणतात ना, ते तर दिसत होतं की कार्तिकेय तेवढे हे आहेत की तो म्हणजे कार्तिकेय मारू शकतात ह्याला तारकासुराला. मग सगळे देवी देवता एकत्र आले, आम्ही तुझी मदत करू, तू ह्याला मार असे सगळे म्हणले. आपल्या देवी देवतांना जे तारकासूर मारत होतं त्याच्याने खूप दुखापत होत होती, पण तारकासूरला ब्रह्मास्त्राने पण काहीच झालं नाही असं लिहिलेलं आहे. तर मग कार्तिकेय आला. कार्तिकेय तारकासुरासोबत लढायला लागला तर त्याला तारकासुराने मारला आणि त्याला इतक्या जोरात लागला की तो बेशुद्ध पडला. मग एका दिवशीची ती लढाई संपली, शंख वाजला आणि त्याला घरी घेऊन गेले. मग त्याला जाग आली थोड्या दिवसांनंतर, मग तो उठला. मग ब्रह्मदेवांनी त्याला सरसेनापती बनवला, कारण का हे तोपर्यंत फिगर आउट करत होते की का मरत नाहीये हा. मग जसा कार्तिकेय सरसेनापती झाला तो दुसऱ्या राक्षसांना मारत होता, तोपर्यंत एक देवता आहेत ते इंजर झाले, त्यांना दुखापत झाली आणि मग कार्तिकेय आला. मग कार्तिकेय आला तरीही खूप दिवस चालली ही लढाई आणि फायनली तारकासुराचा वध केला. मग आता स्कंद ह्याचं काय रिलेशन कार्तिकेयाच्या नावावरती की जो सरसेनापती होता त्याला आधीच्या काळात स्कंद बोलत होते. मग आता जी स्कंद माता आहे, स्कंदाची जी माता आहे म्हणून पार्वतींचं नाव पडलं स्कंद माता, स्कंदमंडा. आणि जे त्यांच्या बाळ आहे कुशीत 6 डोकं असलेलं की ते रिप्रेझेंट करतं की ते कार्तिकेय आहेत आणि ते तारकासुराला मारणार होते असं. आता दिवस आहे 6व्या दिवशी देवी कात्यायनी यांची पूजा करतो आपण. मग ह्यांना आणि लाल रंग हे काय दर्शवतं, कारण का कात्यायनी ह्यानंतर जाऊन ह्यांचं नाव बनलं महिषासुर मर्दिनी, म्हणजे त्यांनी महिषासुराचा वध केला. सिंहावरती बसून त्यांची 18 हात होते त्यांना, पण कात्यायनी हे जन्मालाच येत नव्हत्या. एक खूप आधीच्या काळात ऋषी होते कट नावाचे, त्यांना बाळ झालं कट्ट्या नावाचं, म्हणजे बाळ झालं मग त्यांनी त्याला नाव दिलं कट्ट्या किंवा कत्या. आणि मग त्यांना जेव्हा त्या ऋषीमुनींना जेव्हा बाळ झालं त्यांनी त्यांचं नाव ठेवलं कात्यायन. पण कात्यायन ऋषींना बाळच होत नव्हतं, त्यांनी खूप उपास तपास केले, सगळं केलं, त्यांना बाळ होतच नव्हतं. आणि इकडे महिषासूर आता कसं काय जन्माला आला महिषासूर, तर एक राजा होते, असुरांचे राजा होते, रंभा नावाचे, रुंबा किंवा रंबा असं 2 नावं आहेत त्यांना, तुम्ही काही म्हणू शकता. आणि त्यांचं म्हणजे त्यांची नजर सारखी महिषा नावाची जी एक बैल होती तिच्यावरती जायची, मग त्यांचं प्रेम होतं तिच्यावरती. मग महिषा म्हणजे बैल हे आधी
म्हणजे जे ट्रान्सलेशन आहे ते असं आहे. मग जेव्हा रुंबा आणि महिषा यांचं एकत्रीकरण झालं, त्यांना बाळ झालं, तेव्हा महिषासूर म्हणजे असुरांचा आणि महिषामधून आलेला असा महिषासूर जन्माला आला. मग आता महिषासूर पण खूप, कारण का तो असुरांचाच होता, म्हणजे त्याचे असुर पूर्वज होते, तर मग त्याच्यात ती कोण तर ऑब्व्हियसली आलेलीच आहेत. मग त्यांनी एवढा त्रास चालू केला सगळ्यांना द्यायला की सगळे हे झाले होते विचलित की आता कायच करावं आणि कसंच ह्या महिषासुराला मारावं. तर मग असं झालं होतं ना की आता महिषासूर तर सगळ्यांना त्रास देतो आहे आणि मग याला मारायला काहीतरी केलं पाहिजे. पण देवांनी असं त्याला वरदान दिलं होतं की त्याला कोणताही मनुष्य किंवा त्याला कोणताही प्राणी मारू नाही शकणार. सो गणपती पण तिथे काही हेल्प करू शकत नव्हते की गणपती येऊन मारतील किंवा असं काही आहे, कारण का ते एक हे आहेत ना की अपवाद आहेत की त्यांचा चेहरा हत्तीचा आहे आणि बॉडी आहे ती माणसाची आहे, पण ते पण काही हेल्प करू शकत नव्हते. म्हणून मग विष्णुदेवतांनी सांगितलं की विष्णुदेव म्हणले की आपल्याला असं काहीतरी बनवावं लागेल, अशी देवी बनवायला लागेल की जी खूप प्रारंगत आहे युद्ध कलेमध्ये पण आणि सगळ्या गोष्टींमध्ये पण, खूप स्ट्रेंथ असेल ज्यांच्यामध्ये, खूप ताकद आणि खूप जास्त असं धैर्य, ह्या सगळ्या गोष्टीचे एकत्रीकरण करून आपल्याला पृथ्वी तलावरती अशी एक नारी किंवा बाळ जन्माला घालावं लागेल. आणि त्याच वेळेस कात्यायन ऋषी सगळ्या देवतांना म्हणजे ब्रह्मांना हे करत होते की तपश्चर्या करत होते की मला हे द्या, बाळ होऊ द्या, उपास तपास त्यांचे चालू होते. सो मग ब्रह्मा विष्णू महेश यांना, विष्णूंनी बोलवलं ब्रह्मा आणि महेश यांना की आता हे केलं पाहिजे, नाहीतर म्हणजे जोपर्यंत देवी मोठ्या होतील आणि हे सगळं तोपर्यंत तर ऑलरेडी टाइम जाणार आहे आणि आपल्याला सांभाळता येणार नाही आहे तेवढं. सो हे लवकरात लवकर केलं पाहिजे. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांनी स्वतःतले जे काही आहेत प्रारंगत, ते ज्या कलांमध्ये होते त्या सगळ्या कलांच्या आशीर्वाद म्हणून रेज त्यांची एनर्जी सोडली आणि एक बाळ असं तयार झालं जे कात्यायन ऋषींच्या आश्रमात होतं, मिळालं त्यांना, म्हणजे त्यांनी त्यांना दिलं ॲज वरदान म्हणून. मग कात्यायन ऋषींची ती मुलगी म्हणून तिचं नाव कात्यायनी. आणि नंतर जाऊन ती खरंच एवढी हे व्हायला लागली की सगळ्या गोष्टींमध्ये प्रारंगत, एवढी ऊर्जा, ती असं सूर्यासारखी चमकायची आणि म्हणजे खूप फास्ट, खूप सगळं त्याचं सगळं जे एका युद्ध म्हणजे आपण कसं म्हणतो, फिमेल वॉरियर कसं म्हणतात, युवराज्ञी, हां, एक युवराज्ञी सारखी ती जन्माला आली होती आणि ती तशीच हे करत होती. म्हणून मग प्रत्येका देवानी तिला त्यांचे अस्त्र दिले, कारण का महिषासूर एवढा हे होता क्रूर आणि एवढा पोचलेला होता की कारण का त्याच्याकडे सगळ्या असुरांची थोडं ना थोडं हे ॲटलिस्ट त्यांनी शिकवलं होतं, किंवा त्याचेच असुरांचे देवता किंग जे त्याचे वडील होते त्यांनी पण म्हणजे ते ऑलरेडी प्रारंगत होतं सगळ्या गोष्टींमध्ये. सो जर त्याचा वध करायचा आहे तर ऑपोजिट साईड देवी पण खूप हे असली पाहिजे. म्हणून त्यांच्या 18 हात आहेत. 18 हातांमध्ये कमंडळू, रुद्राक्ष, अजून काय धनुष्य, बाण, तलवारी, ते काय असतं ते ज्याच्याने त्यांनी, त्रिशूळ होता आणि ब्रह्मा चक्र होतं, अजून काय होतं त्याला काय म्हणतात, भाला, सगळं गदा, सगळं प्रत्येक देवानी त्यांच्या गोष्टी दिल्या होत्या. सूर्याने सूर्याची एनर्जी दिली होती. सगळ्या देवांनी त्यांना विश्वकर्मा म्हणजे सगळ्यांनी, तुम्ही नाव घ्या त्या सगळ्या देवांनी त्यांना ब्लेस केलं होतं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आमच्या वापरा आणि त्या महिषासुराचा वध करा. तर हे सगळं आलं आहे. तर मग महिषासूर मर्दिनी जेव्हा त्यांनी त्यांचा महिषासुरासोबत त्या लढायला गेल्या वंद्या नावाच्या जागेवर, मग त्या दिवशी त्यांनी खूप म्हणजे महिषासूर असा होता ना की तो, कारण का एक असुर पण होता आणि एक तो बैलाचा पण रूप होता, कारण का त्याची आई बैल ह्याच्यातून होती. तर तो असा हे करायचा
चेंज करायचं, स्वतःचं रूप घ्यायचं, रूप बदलायचा. मग रूपांतर केल्यावर देवींना ते आयडिया लगेच नाही यायची ना की आता हे काय, म्हणून त्यांनी खूप खूप छळ कपट सगळ्या गोष्टी वापरल्या होत्या. पण शेवटी देवींनी त्यांचा वध केला असं आहे. म्हणून त्या महिषासूर मर्दिनी, कारण का त्यांनी मारलं आणि त्यांचं जे ते सिंहावरती बसून जातात, सिंह पण होता त्यांच्या मदतीला असं आहे. सो अशी ती स्टोरी आहे. आशा करते की तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल. आणि म्हणजे आवडण्यापेक्षा ही जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहे की ह्या सगळ्या गोष्टी कशा कनेक्टेड आहेत आणि ह्या का माहिती असल्या पाहिजेत. आय डोंट नो, मला इतके वर्ष नव्हतं माहिती. आणि आहे सण आहे, नवरात्री आहेत, माळा वगैरे त्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या, पण ही बॅकस्टोरी नव्हती माहिती आणि मी कधी अशी वाचली पण नव्हती. कारण का असं असतं ना की प्रत्येक दिवशीची कथा असते, मग त्याच्यात एक आयडिया येते, मला नव्हती. सो माझ्यासारख्या अशा खूप साऱ्या गोष्टी असतील, गृहिणी असतील किंवा मुली असतील की ज्यांना माहिती नसेल, मुलं पण असतील, मुलांना पण माहिती असलं पाहिजे. सो आता 7th, 8th आणि 9th डेची एकत्र सांगेन नेक्स्ट टाइम. ओके, बाय बाय.